लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 27 मध्ये तुफान राडा। प्रशांत खरात यांच्या पत्नी शोभा खरात या राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या उमेदवार विजयी घोषित झाल्या असतानाही त्यांना बाद करण्यात आले। बातमी नाशिक येथून। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2024 वार्ड क्रमांक 27 मध्ये मोठा राडा झाला असून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या उमेदवार आशा प्रशांत खरात यांना विजयी घोषित करून सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना बाद ठरवले असताना वार्ड क्रमांक 27च्या मतदारांनी मतमोजणी केंद्रासमोर आंदोलन छेडले आहे। प्रशांत खरात यांनी मतमोजणी केंद्रात घोषणाबाजी करत आंदोलन छेडले आहे। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मतमोजणी बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा व बंदोबस्तासाठी उभा असून कुठल्याही प्रसंगी वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। विजय प्रशांत खरात होते, नगरसेवक होणार होते, त्यांची बायको शोभा खरात। तर काय विजय असा दर्शवला असताना काय गोंधळ आला ते सविस्तर सांग। आम्हाला पहिले असं सांगण्यात आलं की चारही पॅनल निवडून आले, म्हणजे आमचे चारही उमेदवार निवडून आले। त्याच्यानंतर काही वेळाने अशी बातमी आली की आम्ही पिछाडीवर। त्याच्यानंतर परत एक बातमी आली की आम्ही परत जिंकलो। मग आम्ही सांगितलं, भाऊनी सांगितलं की आमच्या उमेदवारांनी सांगितलं की तुम्ही रिकाउंटिंग करा। पहिले ज्या वेळेस तुम्ही सांगताय आम्हाला की आम्ही विजय झालो आहे, बातम्या येत आहे, न्यूज येत आहे, त्या टायमाला जर आम्ही जर विजय झालो आहे तर मग असं कसं काय होऊ शकतं का आम्ही पडलो आहे, आम्ही अपक्ष पडून गेलो आहे पूर्ण। नंतर आम्ही जर सांगितलं, जेव्हा आम्ही म्हणतोय रिकाउंटिंग करा, तेव्हा हे जे कोणी असतील रिकाउंटिंग करणारे ते पण म्हणताय की आम्ही नाही करणार। म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते कुठेतरी मॅनेज झाले किंवा काही झाले असतील, आम्हाला न्याय भेटतच नाही तिथे। आज भाऊची पोस्ट आहे आमच्या कोणाचं मोबाईल निवडणूक अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालंय का? बोलणं झालंय, भाऊंनी 4 वेळेस बोलले। एक वेळेस आमच्याकडून त्यांनी मतमोजणी केली, त्याच्यानंतर ज्या पुढच्यानी करायला लावली, ज्या वेळेस आम्ही सांगितलं मतमोजणी करा परत, त्यावेळेस आमचा विजय झाला आहे। पहिल्यांदा सांगून दुसऱ्यांदा बी आमचा विजय झाला आहे। आणि तिसऱ्या वेळेस ज्या वेळेस त्या समोरच्या उमेदवारांनी परत रिकाउंटिंग करायला टायमाला सांगितलं, त्या टायमाला परत आम्ही पडतोय। असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे 2 वेळेस आम्ही विजय होतोय आणि तिसऱ्या वेळेस आम्ही पडतोय। तुमची दिशा काय? तुमची दिशा काय ठरणार आहे? आमची दिशा अशी ठरणार आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणीच हलणार नाही। आमचा जीव गेला तरी आम्ही इथंच बसून राहू, आम्ही आमरण उपोषण करू। आज आम्ही सांगतो, आम्ही काबड लढतोय, आमच्या भविष्यासाठी लढतोय। आम्ही लढतोय की ही जी गरीब जनता आहे, आज कोणालाच न्याय भेटला नाही। काबर नाही भेटला? 8 वर्षापासून जो नगरसेवक होता त्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही। आम्हाला एवढं लांब टाकून दिलं, आमच्या घरामध्ये पाणी येत नाही, संडासचं चॉकअप होत आहे, संडासाचे पाणी येत आहे घरामध्ये, एवढे आमचे दुर्गंध हाल असून आज आम्ही तो जो नगरसेवक होता त्याने आमच्याकडे रुकून बी पाहिलं नाही, त्याचं कोणतंही काम नाही। आज तो येऊन विजय होतोय, याच्या मागं प्रशासनाचं कसं कोणाचा हात असेल आम्हाला माहीत नाही, पण नक्कीच त्याला विजय करण्यासाठी या सर्व प्रशासनाचा हात आहे। आज आम्ही सांगतो, आम्हाला सांगा, आम्हाला न्याय द्या। ही बातमी पुढेपर्यंत घोषित केलेला आहे, पण ते परत म्हणतात की घोषित नाही। पण आमचा उमेदवार आले आणि आता आमचा उमेदवार म्हणतात ते नाही, पण आम्हाला परत आम्हाला मतदानाचा परत हक्क द्यायलाच पाहिजे। आणि जो निवडून आलाय तो आम्ही मान्य करीत नाही, त्याने आमच्या वस्तीत कोणतंही काम केलेलं नाही। परत आम्ही मतदान द्यायला तयार आहोत, परत आमची आम्ही मान्य करीत नाही, नगरसेवक आमचा आलाच पाहिजे। बस एवढं सांगितलं निवडून आला।
पॅनल आपले घोषित केले, गुलाल उधळला आणि परत त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही निवडून नाही आले. म्हणजे त्यांनी डायरेक्ट काहीतरी गोंधळ केला मध्ये, आतमध्ये गोंधळ केला. तर भाऊ आता किती 2:30 वाजता घोषित झालेले ते सगळे चारी पॅनल आपले निवडून आलेले, पण त्याने अजून भाऊला बाहेर सोडलं नाही. मग आता ते मध्ये काय करताय हे काय सांगता येत नाही, पण आमचा विजय झालेला आहे. त्यांनी भाऊला सांगावं, घोषित करावा, आम्हाला घरी जाणं. कारण ते आणि एक प्रशिक्षण बोलवतच राहिले ते त्याचे दांडे बिंडे हे ते घेऊन सगळं घेऊन उभेच ते. त्या लोकांशी आम्हाला काही गरज नाही आहे, आमच्या भाऊशी आम्हाला गरज आहे. ते निवडून दिलेले आहे तर त्यांनी ते सांगून द्यावं की 4 पॅनल निवडून आलेले, आमचा विजय करून द्यावा त्यांनी. हेच म्हणणं आहे आमचं. प्रशांत आता हे जे पोलिसांनी जे अत्याचार चालवला आहे, हां, जे उचलून नेलेले आहे, त्याबाबत काय सांगतात? पोलिसांचं असं चालू आहे की त्यांनी मध्ये आम्हाला जाऊ देत नाही आहेत. ते मध्ये काय चालू आहे हे का आम्हाला कळू देत नाही आहेत. एक पण माणूस आमचा मध्ये सोडत नाहीत ते. आणि असं त्याचं चालू आहे की त्यांनी डायरेक्ट जागू बांधून ठेवल्यासारखा असा विषय चालू आहे. आता एवढी पब्लिक जी आहे ती सकाळपासून न काही खाता पिता सगळी इथं बसलेली आहे. कारण जर विजय होऊन जर ते जर हे करत असतील की तुम्ही पडले तर असं सांगत असतील तर हा त्याचा गुन्हा आहे. आणि हे त्यांनी एकदम चिटिंग केलेली, पूर्ण चिटिंग केलेली. मग त्याच्या मध्ये काहीतरी झोल झालेला असेल त्याच्यामुळे ते हे करत असतील. तर आमचं एकच मत आहे, डबल मतदान झालं पाहिजे, नाहीतर इन्क्वायरी पुढं डबल झाली पाहिजे. बस आमचं हे मागणी. बोला. आमचं पूर्ण पॅनल निवडून आलेलं होतं. असं सांगितलं होतं की 4ही उमेदवार गुलाल उडवून गुलाल उधळलेला होता आम्ही. आणि आता बोलत आहे की 3 आले तर तुमचा उमेदवार निवडून आलेला नाही. तर आमचं याच्यावर एकच मत आहे की आम्हाला मध्ये सोडा, आमचा उमेदवार निवडून द्या. आम्हाला निवडणूक तुम्ही उमेदवार नगरसेवक झाला म्हणून जाहीर करा आणि आम्हाला आमचा गुलाल उधळून द्या. आमची सगळी पब्लिक इथं बसलेली आहे आणि उपोषण आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार आम्हाला नाही. कळत नाही की आमचा उमेदवार निवडून आला आहे तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण 2 दिवस जरी लागले, 4 दिवस लागले तरी चालेल. आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. आमचा उमेदवार निवडून आलेला होता आणि आम्हाला तेच हवं की आमचा उमेदवार आताही ते लाईव्हला दाखवत होते की तुमचा पॅनल पूर्ण निवडून आलेला आहे. आताही तेच सांगा की तुमचा पूर्ण पॅनल निवडून आलेला आहे. असं म्हणू नका की 3 आले तर एक उमेदवार तुमचा आलेला नाही. आम्हाला पूर्ण पॅनल विजय सांगितला होता, आताही पूर्ण पॅनल विजय सांगितला पाहिजे. आणि त्यांच्याकडून आमची हीच मागणी की अगोदर त्यांनी सांगितलं होतं आम्हाला पूर्ण पॅनल आला, आताही बाहेर येऊन त्यांनी तेच सांगितलं पाहिजे की आमचा पूर्ण पॅनल हा निवडून आला आहे. जय हिंद. आज इथं आमच्या हक्कासाठी जमा झालेला आहे. आम्ही लोक इथं बाहेरून कामं करता आलो. आल्यावर आम्ही सगळे इथं काम करतो. काम करणारी कामगार मंडळी आहे आमच्या गावात. तर आम्ही आमच्याकडे एक उमेदवार उभा केला त्याच्या हक्कासाठी. आमच्या पूर्ण मुस्लिम समाजाचा त्याला पाठिंबा होता. पाठिंबा असताना सुद्धा त्याला 10-12 हजार मतदान पडल्यानंतर सुद्धा या काही कारस्थान करणाऱ्या लोकांनी मतदान चोरून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. जो माणूस निवडून आला त्याचा पूर्ण पॅनल आम्ही निवडून आणला, त्या माणसाला या लोकांनी पाडायचं काम केलं आहे. आमच्या सगळ्या गरिबांचं नुकसान आहे. आमच्या गरिबांना काय होणार आहे? हे लोक आमच्यावर येतात, दादागिरी करतात. हे सगळे आम्ही गरीब असलेले लोक आहोत, गरिबावर अत्याचार करणारे लोक आहेत. आज 12-15 वर्षापासून आम्ही इथं मेहनत करतो. या MIDCला, ह्या जागेला आणि या कित्येक कंपन्यांना आम्ही मोठं केलं आहे. हे कंपन्यांमध्ये आम्ही कामं करतो. आमच्या रक्ताचे कष्टाचे, आमच्या रक्तामुळे, आमच्या कष्टामुळे, आमच्या बलिदानामुळे आज इंडस्ट्री ही MIDC एवढी मोठी झाली. तरी असं असून सुद्धा आमच्यातून एक व्यक्ती पुढे येते, आमचं नेतृत्व करते, त्याला दाबायचा प्रयत्न आज या शासनाच्या मार्फतातून होतो आहे. त्या सगळ्यांना हे निवेदन आहे का आमचा साथ द्या, आमच्या गरिबांचा साथ द्या. आमचे गरीब आम्ही सगळे गरीब मिळून एकत्र येऊन एक माणूस आमच्या विकासासाठी उभा करतो. बाकीचे लोक ज्यांना निवडून दिले आजपर्यंत आम्ही ते लोक तर आमच्यासाठी आत्तापर्यंत काहीच केलेलं नाही. पण आम्ही आमच्यासाठी, आमच्या विकासासाठी आमच्यातला एक माणूस उभा करतो. त्याला सुद्धा कारस्थान करून तो निवडून आल्यावर सुद्धा पूर्ण सकाळपासून निवडून चालू होतो. त्या पूर्ण पॅनल आमचा निवडून आला आहे. आमचे उमेदवार आशा प्रसाद खरात या सुद्धा निवडून आले आहेत. तरी काही वेळाने आम्हाला खबर येते आतून यांचे जे घेणदेण चालते आणि आमच्या माणसाला हे असं घोषित करता का तुमचा माणूस 500 मतांनी 600 मतांनी पडलेला आहे. मग सकाळपासून एवढी जी न्यूज चालली, मध्ये जे अधिकारी होते तर यांचं बोलणं झालं कुठं यांनी बघितलं, कुठून निर्णय केला तेवढं आम्हाला सरकार करून जातं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.